तर पहलगाम हल्ल्यानंतर काही दिवस उलटलेले आहेत। आता भारताने काय कारवाई केली पाहिजे, काय कारवाई केली जाऊ शकते, यासोबतच पीओके ताब्यात घेण्याची हीच योग्य वेळ आहे का, या प्रश्नांची उत्तरे दिलेत लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। आपण पाहूयात। पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर बरेचसे दिवस लोटलेले आहेत। अशा वेळी भारतानं काय नेमकी कारवाई करणं अपेक्षित आहे आणि यासोबतच अन्य प्रश्न हे जाणून घेण्यासाठी आत्ताची सगळी परिस्थिती पाहता तुम्ही अनेक दिवस झाले पहलगामचा हल्ला झाल्यानंतर तुम्ही बराचसा काळ या सगळ्या प्रकरणांवरती लक्ष ठेवून आहात। तर भारतानं आता कुठल्या स्वरूपाची कारवाई करणं अपेक्षित आहे, कुठली कारवाई करता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे भारताला कुठल्याही कारवाई करण्याच्या करता जी तयारी लागते ती तयारी करणं खूप जरुरी आहे। काय कारवाई करता येऊ शकेल याला खूप मोठी रेंज आहे। आपण उरी बालाकोट हे जे काही केलं तिथपासून सुरू होऊन पार लढाईपर्यंतची सुद्धा कारवाई होऊ शकते। पण कुठलीही कारवाई करायची झाली तर पहिली त्याची आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग आणि रचना करून मगच काही कारवाई करायची आपण पुढाकार घेऊ शकू। त्यामुळे घाई करणं अजिबातच आपल्याला चालणार नाही। आपले राष्ट्रीय नेते त्यांनी मिलिटरीला पूर्ण मुभा दिलेली आहे, तर नक्कीच सगळ्यात हायेस्ट लेवलला याच्यावरती खूप विचार चालले असतील आणि विचारांती ते ठरवतील आपल्याला काय करता येणं शक्य आहे, काय करून आपल्याला जे निष्पन्न काढायचं ते निघू शकेल आणि मगच ते त्याच्याप्रमाणे तयारी करून ते कारवाई करतील। पीओके ताब्यात घेण्याची चर्चा एक जोरात सुरू आहे, तर त्या संबंधानं पीओके ताब्यात घेण्याची ही योग्य वेळ आहे असं तुम्हाला वाटतं का? पीओके ही खूप मोठी एरिया आहे आणि म्हणजे आपण पहिलं पाऊल जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत पीओके जरूर आपल्या देशाचा एक तो खूप मोठा काय म्हणू त्याला एम आहे की तो घ्यायचा आहे। पण त्याच्याकरता जी तयारी लागेल ती तयारी आहे का नाही याचा व्यवस्थित अंदाज घेऊन मगच काही कारवाई केली तर करता येणं शक्य आहे। आत्ताची जी घटना घडली या पार्श्वभूमीवर हे सहज शक्य आहे का, किंवा या निमित्तानं ते करणं आणखी सोपं जाऊ शकतं? आत्ताची जी कारवाई झाली त्याच्या पार्श्वभूमीवरती काहीही करणं हे त्या जी कारवाई झाली त्याचा काही संबंध नाही याच्याशी। आपली काय तयारी आहे, त्यांची काय तयारी आहे, ह्याचा सगळा अभ्यास करून मगच याच्यावरती काही कारवाई केली जाईल। त्याच्या आधी कुठलीच कारवाई होणार नाही आणि ते आपले राष्ट्रीय नेते व्यवस्थित त्याच्यावरती विचार करून मगच ती कारवाई करतील। धन्यवाद पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज पुणे।